श्री दुद्धेश्वर प्रसन्न कैलासवासी गुलाबी शोनाथ तौशिकर यांचे चिरंजीव व सम्राट मास्टर वामन पाटोळे मेंढापूरकर सोबत रेडिओ विस्तार 36 नकरेवाले कॅसेट सिंगर शाहीर नंदकुमार पाटोळे तौशिकर लोकनाट्य तमाशा मंडळ प्रथम सरसे सादर करीत आहे तुपाड विनोदी वगनाट्य मुलगा पोटात आणि भांडण कोर्टात मुलगा पोटात आणि भांडण कोर्टात मुलगा पोटात आणि भांडण कोर्टात श्री दुद्धेश्वर तिथे मंदिर विश्वेश्वराचे तिथे मंदिर दुद्धेश्वराची कृपा आहे आम्हावर ईश्वराची कृपा आहे आम्हावर तबड्याच्या वाडीचा तुका जोशी होता बरोबर पोरगा पोटात आणि भांडण कोर्टात सांगतो तुम्हाला शिवा बापूचं पोरग आणि त्याच्याकडे गेलं पाहिजे युवराज पवार त्याच्याकडे जाऊ म्हणजे हेच भांडण तिथं मिटत
चला त्याच्याकडे. चला बरं चला चला चला. ऐका मंडळी, माझं नाव सज्जनराव. पंढरपूर तालुक्यात मेंढापूर या गावी दुधेश्वराच्या आशीर्वादाने आमचा जन्म झाला. पण आमच्या कर्माच्या गणुगती आमचा जन्म झाला ना आमचे आई वडील वारले. परंतु आमच्या दादानी आणि वहिनीनी आमचा फार फार सांभाळ केलेला आहे. आम्हाला भरपूर शाळा शिकवली त्यांनी. आम्हाला कुठल्याही गोष्टीची उणीव भासू दिलेली नाही. परंतु कर्माच्या गणुगती त्याची मन आहे. कर्मानी नाडीले नाही सोडिले ब्रह्म विष्णू महादेवा, तशी गत आमची झालेली. काय सांगायचं मंडळी, 4 महिने झाले आमचे दादासाहेब वारून. दादासाहेब वारले तरी सुद्धा आमच्या वहिनीने मला कसलंही दुःख दिलं नाही. परंतु आता टाइम भरपूर झालेला आहे. घरी गेलं पाहिजे. वहिनी साहेब वाट बघत असेल. जातो आता मी घरी. ऐका बाई, माझं नाव रंगू. अहो माझा नवरा वारला 4 महिने झाले. पण काय सांगायचं, अहो या गावात 4 जण माझे मित्र आहेत. त्यांच्याबरोबर मी लफडं केले. अहो लफडं कसलं म्हणा, अहो एक जण आहे न्हावी, तो कुठंतरी दिवसभर पारावर बसून दाड्या खरडतो आणि त्याचे पैसे मला आणून देतो. पैसे उपटायचा हाच माझा धंदा आहे. पण काय करायचं, अहो माझा दीर आहे ना, तो आमच्या प्रेमाच्या आड येणारा काटा आहे. त्याचा काटा काढला पाहिजे, नाहीतर त्यालाच मी जाळ्यात ओढले तर काय होईल. बघूया, प्रयत्न करून बघते काय होते ते. वहिनी साहेब आलात भाऊजी? अहो पण एवढ्या रात्रीचं माणूस कोणतरी गेल्या दिसला आपल्या घरनं. कुठं? हा अहो पाठीमागल्या दारानं. नाही. हा अहो तुमचं डोकं फिरले का? अहो काय सांगताय काय वहिनी, मी बघितलं स्वतः डोळ्यानं. अहो नाही भाऊजी, अहो असं का बोलता तुम्ही? हे बघा भाऊजी, तुम्हाला आजही बोलायचं आहे आणि उद्याही तेच बोलायचं आहे. भाऊजी माझं तुमच्यावर प्रेम आहे. अहो वहिनी, अहो काय बोलताय काय तुम्ही? अहो प्रेमाला नाते अनेक आहेत. अहो असं कुठलं प्रेम आहे? कुठलं प्रेम आहे म्हणजे? अहो तुम्ही ओळखा ना. अहो ज्या मातेने जन्म दिला, नेत्राचा दिवा हाताचे पाळणे, मांडीचा चौरंग करून हातामध्ये वागवलं, त्या मातेचं प्रेम. ते नाही. मग ते प्रेम नाही. ज्या मातेच्या उदरातून दोघाचा जन्म झाला, तो म्हणजे बहीण भावाचा, तो प्रेम. तो पण नाही. वहिनी साहेब, तिसरा प्रेम मला माहित नाही. तुम्हाला एवढं समजलं नाही? नाही. अहो तिसरा प्रेम म्हणजे नवरा बायकोचा. खबरदार वहिनी साहेब, असले शब्द मुखातून काढताना तुम्हाला शरम वाटली पाहिजे. कुणाशी भाषा करता ही तुम्हाला समजतं? अहो पोटच्या मुलासारखं आम्हाला वाढवलं तुम्ही आणि आमच्याशी ही भाषा करता तुम्ही. भाऊजी हा रागाला गेलात वाटतं. अहो भाऊजी, तुम्हाला लहानपणापासून मी सांभाळ केला, लहानाचं मोठं केलं. आता तुम्ही लग्नाच्या वयाचे झालात हो, म्हणून मी तुमचा अंत पाहिला. नाही 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 वहिनी, तुम्ही एवढ्या दिवस सांभाळल्याला आम्हाला आमचा पांग फिरून टाकला तुम्ही. हे असले शब्द आम्हाला बोलायचे नको होतो. अहो सोन्यासारख्या घरात राहून काय उपयोग? माणूस म्हणून जगण्यापेक्षा मेलेलं बरं. पण ह्या ठिकाणी मी राहणार नाही वहिनी साहेब. तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करून घ्या. आमचे दादासाहेब गेले, त्यांच्या पाठीमागे आम्ही सुद्धा निघून जाणार. ह्या ठिकाणी राहणार नाही वहिनी. आमचं तोंडही तुम्हाला दाखवणार नाही वहिनी. जातो आम्ही. ऐका, आता हे गेलेत रागानं, पण ह्याना मी आता काहीतरी आयडिया केली पाहिजे. कारण हा आहे ना, तो आमच्या प्रेमात येणारा काटा आहे. मग याला आता काय करणार? आता हे तर रागान निघून गेल्यात, पण मी यांना जेवण बनवून ठेवते आणि जेवणात विष घालते. विषाचे लाडू बनवून ठेवते. नंतर आल्यावर त्यांनी जेवण करतील आणि मरून पडतील. मग खुशाल मी मोकळी झाली. कसं? येतेच मी. मी धनगर. दुपारी माझी रंगीची गाठ पडली होती माळावर, आणि त्या माळावर तिनं मला बघता बघता राहू
घागर भरत असताना मला डोळा मारला. आयला दुपारी ये म्हणली होती. मग आता तिच्याकडे जावं आणि जरा मज्जा करावी आणि पुन्हा मेंढरा चारायचे बघावं आणि तसंच करतो आता. मी बी जातो. राम राम मंडळी, मी या गावचा परीट आहे. सकाळी दोन आलो, पण पैसे मागाय गेलो तर रंगीनं मला डोळाच मारला आणि म्हणली पैसे मागायला घरी. आता वाड्यावर जातो, रंगी काय दिसना इथं. वाड्यावर जातो तिच्या आणि बघतो काय तिच्या मनात आहे ती. जातो आता मी. तिच्या रंगीच्या नवऱ्याच्या घरची दाढी करायचं पैसे उधारीचं मागायला गेलतो मग मी घरी. पाक दिवशी डोळा मारला. आम्हाला म्हणली कशी तुम्ही थोड्या वेळानं घरी या. आता तिनं घरी ये म्हणले आणि मी जातो आणि काय असेल ते गेल्यावर मला कळतंय. मग मी या गावचा चांभार आहे. सकाळी जाता जाता रंगीनं मला बी डोळा मारला होता. मग आता रंगीकडे गेलंच पाहिजे घराकडे तिच्या पैसा आणायला. काय करायचं बाई, अजून कुणाचाच पत्ता नाही. कोण तर आले वाटतं. काय हो? आता दुपारचं असं म्हणजे माझ्या लक्षातच नव्हतं. मग काय? अहो पण तुम्ही लय वेळ केला. मेंढर माळावर सोडले ती. होय, मी तर तुम्हाला सांगितलं होतं मेंढरा काय जाऊ नका. मी बोलवलं होतं ना तुम्हाला. दुपारचं होय म्हणलेली. काय आता काय आपण म्हणलेलं तसं ते. अहो अशी घाई का करता? माझं मेंढर माळावर राहते का? म्हणजे मेंढर माळावर सोडून आलाय म्हणा की. मज्जा करायची म्हणल्यावर असं वय. हे बघा, अहो पण आता दिवस आहे. आता कोणीतरी येईल बघल. मग तुम्ही असं करा, तुम्ही 9 वाजता या. 9 वाजता. 9 वाजता मला पुन्हा लय मग आमच्या घरची पुन्हा बाप जावायची घरची आमची माणसं काय तर म्हणा. अहो रात्रीची वेळ असती, कोण सुद्धा नसतं. आता काय करावं? 9 वाजता येऊ. हा 9 वाजता. बघ बर का पुन्हा मी माघारी जाणार नाही. नाही दुपारची नक्की 9 वाजता. हा येऊ का? हा टाटा. त्याचा मुडदा बसवला, एक तर गेला निघून. रंगी काय भेट नाही, कुठं गेली? कापड धुवून हात माझं मोडून गेलं. हा अहो अग बाय आला तो तुम्ही. अहो उशीर कसा काय केलाय बरं? अहो मी तुमचीच वाट बघत होती. मलाच म्हणताय आलोय, माणसं माझ्या माग लागली तिकडं. कापड कवा आणायचंय म्हणून कपडे दोन इकडेच घेऊन आला का? मग काय तर. अहो ज्याची होती ज्याची कपडे तर देऊन यायची होती. एवढी काय घाई होती होय? आता तू बोलवलंय म्हणल्यावर काही गडबडी नाही. अहो बोलवलंय म्हणून काय लगेच येत तसं करायला लागलं. तू तवा म्हणलेली. हा म्हणजे परवा तुम्हाला बोललेली वय. बरोबर आहे. अहो तुमच्या लक्षात राहतं पण माझ्या लक्षातच राहत नाही. मग काय तर ती कामाच्या गडबडीत माझ्या लक्षातच राहत नाही. कसं राहील? मग मी परवा दिवशी बोललेली ना ते का. आणि मग हे बघा आता दिवस आहे. बर कुणी बी आवर रस्त्याने येता जाताना, माझं घर आहे रस्त्यावर. बर बर ऐका नाही, आवर रस्त्याने एवढ्या बारक्या पोराने जर बघितलं तर म्हणते ती परीट रंगीच्या घरी होता. आयला ही पण बरोबर आहे. ऐका नाही असं म्हणतील म्हणून मी काय म्हणते, रात्री 10 वाजता तुम्ही या. रातच्या 10 कोण सुद्धा नसतं. इतका उशीर असते वय? मग अहो जेवून खाऊन माणसं निवांत असतात. पण लय उशीर होतोय जरा. नाही होत निवांत. 10 वाजता? रात्रीच्या 10 पासून पुन्हा आपल्याला रात्र मोकळीच आहे. आयला काय रंगे आलेला त्याचा इस्कूट केला का नाही समजा मोडा आलेला? काय नाही. बरं किती वाजता? 10 वाजता. लक्षात ठेवा बर का. 10 वाजता उद्या 10 वाजता. हा बर बर कापड बी तेवढी धुवून आपलं द्यावी समजायला. जावा. काम फत्ते
होय, म्हणजे तुम्ही पण आला का? आता काय करावं? अहो त्या नारायणी उद्याची दाढी करता करता अर्धीच दाढी केली, साबण तसाच थापला हा. आणि एकदम तुझं ध्यानात आलं. म्हणजे माझं ध्यानात आलं म्हणून आला. ध्यानात आल्या हा. वस्तारा तिकडं ते दाढी बी तिकडं तशीच नुसती पिशवी घेऊन इकडं आली. अहो मग त्या बिचाऱ्याची अर्धीच दाढी ठेवून आलासा का काय? आता तुझं ध्यान आल्यावर मला काय सुचतंय का दुसरं? त्यानं आता दाढी घेऊन तसंच फिरू द्या का? सकाळपासून चहा नाही ना पाणी नाही, सारखं तुझंच तोंड मला दिसायला लागलं. असं होय. आणि मग आता ते आपलं अहो एवढं लाडत कशाला येत आहे मग? आता लाडा द्यायच्या गोष्टीच झाल्या तर आटप बरं लवकर लवकर काय? आटप. अहो तुम्हाला काय कळतं का? काय काय आटप आटप म्हणताय? मी कुठं काय काय म्हणलोय तसं? मग अगं तू म्हणलेली तसलं मी म्हणलेली होय. मी म्हणलेली बरं तुमच्या लक्षात राहतंय बघा. तेवढंच देण्यात राहिलं. अहो. आलो. अहो पण मला आता जरा काम आहे. तुम्ही असं करा, काय उद्या रात्री 11 वाजता या घरी. कोण? तुम्ही. नाही नाही जमत नाही बाबा. हा? मला जमतच नाही. तर सारखं सारखं गावाच्या सगळ्या दाड्या करायच्या आणि मग तुझं ध्यानात यायचं, तेव्हा मी कुठे यायचं? उगतच अहो म्हणूनच म्हणते, रात्रीच काय काम असतं का तुम्हाला? रात्री 11 वाजता या म्हटलं म्हणजे निवांत असतंय, कोण सुद्धा येत नसतंय, तुम्हाला गिराईक पण नसतंय त्या टायमाला दाढी करायला. हा. मग मी काय करू? 11 वाजता. 11 रात्री 11. काय तुला एवढी कशी अक्कल नाही? काय झालं? त्या दिवशी तुझ्या चपलीला अंगठा मारून दिला, होय. आणि जाता जाता तो पैसे तर मला दिलंच का? कुणाला मग पैसे न्यायला आलाय काय तुम्ही? आणि मग हा पैसे दिला ती नाही पण जाताना मला चुमकावून गेलीच. हा हा हा. तुझ्या काय ध्यानात बिनात येतं का नाही काय? असं होय. आणि मग म्हणून आलाय काय? आणि मग त्यासाठी गिरायकाला बसून आलोय तुझ्याकडे मी. गिराईक तिथंच बसवर इकडे आलाय व्हय. घासत आलोय या बुट. अहो गिराईक तरी पाठवायचं तुम्ही आता परत. चुमकवल्यावर कशाला ध्यानात काय राहतं असं होय. माझ्या? हं. बरं आलायचं बरं झालं. बरं मग पण आणि उद्या- असं करू की काय कोंबडी वाणी पाठ दिसणे चुटका करू की आपण. हे कोंबडीवाणी चुटका कराय बरं निघाला जा. मग उद्या 12 वाजता या. उद्या रात्री 12 वाजता. उद्या मला दुनियाची काम पडले ते. अहो रात्रीची काय काम असते ती हो तुम्हाला? उद्या 12 वाजता हा. आम्ही पेलो म्हणजे पाडतीस ना उठत नाही, कुठं पडलो म्हणजे कळतच नाही मला काय. अहो 12 वाजेपर्यंत थंडीने तुमची नशा उतरती. बरं मग किती वाजता येऊ? 12 वाजता. मग जाऊ म्हणते का? हा. विसरू नका बरं का हा, पण. नाही हा? नाही नाही. आला वय. अहो मी तुमचीच वाट बघत होती. घरात तर कोण नाही ना? कोण सुद्धा नाही. बघ अहो नाही तुम्हाला माहिती आहे का नाही, माझ्या घरात कोण सुद्धा नाही. मग आता ते आपण म्हणलेलं आहे. असं होय. हा. अहो एवढी घाई का करता? रात्र आपलीच आहे. हे बघा, अलीकडची खोली सोडून पलीकडच्या खोलीत जेवण आहे. तुम्ही जेवण करा, तोपर्यंत मी पाण्याचं विडे करून घेऊन येते. हे, ते जायला जेवल्यावर आळस येत तुम्हाला? अहो रात्र आपलीच आहे. आबा मला आळस येतो की पुन्हा. अहो रात्रभर मज्जा करायची आपण. हे आपली मज्जा एवढं कसं म्हणा तुम्हाला तेव्हा. कळत नाही हो? हा? हा? बरं अलीकडची खोली सोडून पलीकडच्या खोलीत जेवण आहे. आयला लय तिचा हक्क आहे ना, जेवण करायचं ना. हा. 2 घास अहो खातो. 2 घास खाओ हो. अलीकडच्या- अन्नाला नाही म्हणून अलीकडची खोली सोडून पलीकडच्या खोलीत. असं हा तर मी पाण्याचा विडा घेऊन येते. जातो जाता. आता अलीकडच्या खोली सोडून पलीकडच्या खोलीत काय आहे ते बघायचंच. हा. पाहिलं या अलीकडली खोली आणि पलीकडली खोली. पुष्कापुरी माल आहे काय त्यात आहे? या अलीकडच्या खोलीत काहीतरी गोमास आहे. शिका हलतय काय?
आयला लाडू आयला रंगी मात्र काहीतरी बाजिंदी दिसते बाबा. हा मला काय बुसकापुरी माल दिलाय आणि लाडू दुसऱ्या शिक्यावर. आयला लाडूच खातो.